आता आपण उपसर्ग लावून शब्द कसे तयार करायचे ते पाहू. मुलांनो, आता खालील शब्द लक्षपूर्वक ऐका व त्यात जाणवणारा फरक ओळखा. शब्द कामाचा, बिनकामाचा. यात पहिला शब्द कामाचा व दुसरा शब्द बिनकामाचा असा आहे. यातील फरक असा की बिन हा शब्द दुसऱ्या शब्दाला जोडला गेलेला आहे. तसेच गंध, सुगंध हे शब्द यात सु हे अक्षर दुसऱ्या शब्दाला जोडले गेलेले आहे. विद्यार्थी मित्र हो, बिन व सु हे दोन्ही शब्द संबंधित शब्दांच्या अगोदर आले आहेत. जसे की कामाच्या च्या अगोदर बिन तर गंधच्या अगोदर सु. म्हणजेच जे शब्द व अक्षरे शब्दाच्या अगोदर येतात त्यास उपसर्ग असे म्हणतात. उपसर्ग लागल्याने शब्दाचा अर्थ बदलतो. गैर, गैरहजर, गैरसोय, गैरवर्तन, गैरसमज. बिन, बिनकामाचा, बिनपैशाचा, बिनपाण्याचा. अतिरिक्त, अतिरेक, अजरामर, अगतिक. सु, सुगंध, सुवास, सुविचार. परा, पराजय, पराभूत, पराकोटीचा. आता आपण प्रत्यय लावून शब्द तयार करूया. मुलांनो, आता खालील शब्द लक्षपूर्वक ऐका व त्यात जाणवणारा फरक ओळखा. शब्द धन, धनवान. यात पहिला शब्द धन व दुसरा शब्द धनवान असा आहे. यातील फरक असा की वान हा शब्द दुसऱ्या शब्दाला जोडला गेलेला आहे. मित्रांनो, वान हा शब्द धन या शब्दाच्या नंतर आला आहे. लक्षात ठेवा की जे शब्द व अक्षरे शब्दाच्या नंतर येतात त्यास प्रत्यय असं म्हणतात. वान, धनवान, गुणवान, रूपवान, बलवान. करी, वारकरी, सेवेकरी, देणेकरी, गावकरी, गडकरी. तीय, भारतीय, शेतीय, प्रांतीय, जातीय. अशा शब्दांना व्याकरणात प्रत्यय असे म्हणतात. प्रत्यय लागल्याने शब्दाचा अर्थ बदलतो. आता आपण अचूक शब्दांचा अभ्यास करूया. तुमच्यासमोर काही शब्द दिले जातात व त्यातून शुद्ध शब्द शोधायचा असतो. जसे की कल्पना, 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 कल्पना. यात शुद्ध शब्द आहे कल्पना. या प्रकारच्या अभ्यास सरावासाठी शुद्ध लेखनावर प्रभुत्व हवे. आता आपण अचूक शब्द कसे ओळखायचे त्याची आणखी काही उदाहरणे पाहू. खालील शब्दातील अचूक शब्द लिहा. शब्दगट, अचूक शब्द. व्रात्य, वात्र्य, वार्त्य, व्रार्त्य, व्रात्य. कल्पना, 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 कल्पना. गोष्ट, गोष्ट, गोषट, गोष्ट. धर्म, धर्म, र्धम, र्धर्म, धर्म. प्रसन्न, पसरन्न, प्रसन्न, परसन, प्रसन्न. मजबूत, 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 मजबूत. आता पुढचा प्रकार आहे कविता तयार करणे. बालमित्रांनो, कविता लिहिणे हे जरी कठीण काम असले तरी एक लय तोंडवळणी पडली की कविता करणे सोपे असते. हे कार्य सततच्या अभ्यासाने करता येते. कविता तयार करण्यासाठी शब्द दिले जातात. दिलेल्या शब्दांचा प्रयोग करून कविता तयार करण्याचा प्रयत्न करायचा असतो. दिलेल्या शब्दांव्यतिरिक्त इतर शब्दांची देखील गरजेनुसार निवड करता येते. मुलांनो, आता आपण कविता तयार करण्याचा एक नमुना पाहू. गोलात दिलेल्या शब्दांशी निगडीत कविता करा. अंगण, सडा, प्रशस्त, झाडे, घर, खेळ,
सण, सारेजण, घराभोवती प्रशस्त अंगण, खेळ खेळी तेथे सारेजण, सडा रांगोळी अंतोरण, साजरे करतो सगळे सण. पुढचा शब्द प्रकार शब्दात लपलेले शब्द. मुलांनो, कधीकधी एका शब्दात अनेक शब्द लपलेले असतात. त्यांचे अर्थही वेगवेगळे असतात. असे लपलेले शब्द शोधणे गरजेचे असते. आता पहा, मोर पिसारा हा एक शब्द आहे, पण तुम्हाला माहीत आहे का की या शब्दात अनेक शब्द लपलेले आहेत? चला तर मग आपण ते शोधूया. मोर, पिसारा, सारा, पिसा, सार असे अनेक शब्द या एका शब्दात लपलेले आहेत. आता आपण याची आणखी काही उदाहरणे पाहू. खालील शब्दात लपलेले शब्द लिहा. 1. कुरणावर्ती. कुरण, रण, वर, वर्ती, रती, रव, तीर इत्यादी. 2. झाडाखाली. झाड, खाली, झाली, डाली इत्यादी. 3. ऊन सावली. ऊन, सावली, 9. सान, वसा, साव इत्यादी. 4. गारवा. गार, रवा, वार, गावा, वागा. आता आपण नादानुकारी शब्द या शब्दप्रकाराचा अभ्यास करू. काही शब्दातून आपणास ध्वनी नादाचा भास होतो. एक प्रकारचा विशिष्ट ताल वा लय ज्या शब्दातून प्रत्ययास येते त्या शब्दांना नादानुकारी शब्द असे म्हणतात. उदाहरणार्थ, टपटप, खळखळ, भरभर, छनछन. पुढचा शब्द प्रकार पर्यायी शब्द. काही शब्द परक्या भाषेतील असतात. ते आपण आपल्या भाषेत वापरतो, पण त्यासाठी आपल्या भाषेत पर्यायी शब्द असतात. जसे की डॉक्टर हा एक परकीय भाषेतील शब्द असून तो मराठीतही वापरला जातो. यासाठी वैद्य हा एक शब्द मराठीत पर्याय म्हणून वापरला जातो. याप्रमाणे शर्टसाठी सदरा तर पेनसाठी लेखणी हा शब्द आहे. यापुढील शब्दप्रकार अर्थपूर्ण शब्द. या प्रकारच्या शब्द प्रकारामध्ये एका शब्दातील अक्षरे उलटसुलट करून दिली जातात. त्यांना व्यवस्थित करून लिहिणे अपेक्षित असते. जसे की सफुधुस, धुसफुस, रकुअंग, अंकुर, कानिनोका, कानोकानी. शेवटचा शब्द प्रकार मराठी विलोमपद. मराठी भाषेमध्ये अशी काही वाक्य आहेत की जी उलटी करून वाचली असता सरळच वाटतात. त्यांना विलोमपदे म्हणतात. जसे की टे पाणा आपटे. हे वाक्य उलटे करून वाचले तरी तोच अर्थ देते. याप्रमाणे काका वाचवा काका. हे वाक्य उलटे करून वाचले तरी तोच अर्थ देते. तर मुलांनो, अशा प्रकारे आज आपण शब्दप्रयोग या घटकाचा अभ्यास केला. विद्यार्थी मित्र हो, कुठल्याही एखाद्या भाषेवर प्रभुत्व मिळवण्यासाठी त्या भाषेतील विविध प्रकारच्या शब्दांचे अर्थ व त्यांचे ज्ञान असणे आवश्यक असते. शब्दांचे ज्ञान जितके अधिक तितकी शब्दसंपत्तीत भर पडत असते. आकर्षक शब्दरचना केल्याने भाषेचे सौंदर्य अधिक खुलते. यमक, जोडशब्द व उपसर्ग इत्यादी शब्दांचा वापर केल्याने लेखन आकर्षक व प्रभावी बनते. तर मग आपण शब्दसंपदेचा आढावा घेताना खालील शब्द प्रकारांचा अभ्यास करणार आहोत. गटात न बसणारा शब्द, समूहदर्शक शब्द, शब्दकोळे, उपसर्गयुक्त शब्द, प्रत्यययुक्त शब्द, अचूक शब्द, कविता करणे, शब्दात लपलेले शब्द, नादानुकारी शब्द, पर्यायी शब्द, अर्थपूर्ण शब्द, मराठी विलोमपद. चला तर मग आपण यांचा टप्प्याटप्प्याने अभ्यास करूया. सर्वप्रथम गटात न बसणारा शब्द. गटात न बसणारा शब्द ओळखा. शब्द गट लक्षपूर्वक ऐका. समिता, विनीता, त्यांनी,
निखिल. वरील शब्द गटात समिता, विनीता व निखिल ही नामे आहेत व त्यांनी हे सर्वनाम आहे, म्हणून त्यांनी हा शब्द गटात बसत नाही. आता दुसरा शब्द प्रकार समूहदर्शक शब्द. सर्वप्रथम समूहदर्शक शब्दाचा अर्थ जाणून घेऊया. एकाच जातीच्या वस्तू, पदार्थ व प्राणी यांच्या गटास समूह असे म्हणतात व त्यासाठी भाषेत विशिष्ट असे शब्द आहेत. जसे की माणसांचा जमाव, लोकांची गर्दी, धान्याची रास, लाकडांची वखार. एक गोष्ट महत्त्वपूर्ण अशी की भाषेत प्रयोग होत असलेले हे शब्द आकलनपूर्वक ध्यानात ठेवणे फार महत्त्वाचे आहे. तरच तुम्ही संबंधित घटकासाठी समूहदर्शक शब्द अचूक लिहू शकता. आता आपण शब्दकोड्याचा अभ्यास करूया. शब्दांचा अभ्यास करण्यासाठी विविध प्रकारची शब्दकोडी आहेत, जसे की एखादे अक्षर देऊन शब्दपंखा तयार करणे. उदाहरण, क चा शब्दपंखा तयार करा. यासाठी काही संदर्भ दिले जातात व ते वाचून अचूक शब्द शब्दपंख्यात लिहावयाचा असतो. जसे की एका मुलीचे नाव, एका फुलाचे नाव, लक्ष्मी देवीचे एक नाव, वगैरे वगैरे. शब्दपंख्यात दिलेल्या संदर्भाची अचूक उत्तरे लिहावयाची असतात, पण ध्यानात ठेवा की कोड्यात सांगितल्याप्रमाणे तुमची उत्तरे क या अक्षराने सुरू होतील. एका मुलीचे नाव कमल, एका फुलाचे नाव कमळ, लक्ष्मी देवीचे एक नाव कमला. आता आपण आणखी एक उदाहरण पाहू. शब्दकोडे. एखादे अक्षर देऊन शब्दपंखा तयार करणे. शब्दकोडे ड्रॉ करून दाखवा. स चा शब्दपंखा पूर्ण करा. 1. वर्णमालेतील 32वे अक्षर. 2. एक भित्रा प्राणी. 3. नेहमी. 4. एक शीतपेय. 5. रस्ता. 6. उत्सव. 7. ढिगासाठी शब्द रा चा जोडीदार. ससा, सतत, सरबत, सडक, सण, स. आता आपण उपसर्ग लावून शब्द कसे तयार करायचे ते पाहू. मुलांनो, आता खालील शब्द लक्षपूर्वक ऐका व त्यात जाणवणारा फरक ओळखा. शब्द कामाचा, बिनकामाचा. यात पहिला शब्द कामाचा व दुसरा शब्द बिनकामाचा असा आहे. यातील फरक असा की बिन हा शब्द दुसऱ्या शब्दाला जोडला गेलेला आहे. तसेच गंध, सुगंध हे शब्द, यात सु हे अक्षर दुसऱ्या शब्दाला जोडले गेलेले आहे. विद्यार्थी मित्र हो, बिन व सु हे दोन्ही शब्द संबंधित शब्दांच्या अगोदर आले आहेत. जसे की कामाच्या च्या अगोदर बिन तर गंधच्या अगोदर सु. म्हणजेच जे शब्द व अक्षरे शब्दाच्या अगोदर